एकदम भारी व्ह्यू आहे. आज सॅटरडे आहे ॲक्च्युली. लडाखचं जसं आहे. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आता आपण चाललेलो आहे हत्ताला आणि रात्रीचं जाऊया. रात्रीचं तिथंच थांबायचा प्लॅन आहे आपला. जेवण वगैरे सोबत घेतलेलं आहे, काही तिकडे बनवणार आहे आपण. तर आता आपलं विजयदादा गाडी घेऊन येत आहेत आणि आता आपण त्याच्याने चाललेलो आहे. मित्रांनो, तुम्ही मागे बघू शकतात, आपण फायनली बीचवरती आलेलो आहे. आता तिकडं ते जे जेवण वगैरे बनवायचं ते काही थोडं आहे तिकडे ते करताय. इकडं मागे तुम्ही समुद्र बघू शकतात, रात्रीचा कसा खवळलेला आहे. मस्त व्ह्यू आहे. पण मग आता हे रात्रीमुळं थोडं व्हिडिओ व्यवस्थित येत नाही आहे. नाईट असल्यामुळे इकडं उजाड वगैरे काही नाही बीचच्या साईडला. रात्रीचा पूर्ण समुद्र असा खवळलेला आहे. हे बघा चमकतोय, पूर्ण बीच आहे. इकडे वरती मस्तपैकी पौर्णिमा सारखा पूर्ण चंद्र चमकतोय आणि खूप सुंदर असा व्ह्यू आहे. मस्त थंड वारे पण येत आहे, एक नंबर. आणि आता रात्रभर आपण इकडे थांबणार आहे आणि बघूया. पहाटे उठलो तर सकाळी सूर्य उगवतानाचा व्ह्यू आपल्याला भेटला तर भारी होईल. बघूया, एकदम भारी व्ह्यू आहे. आज सॅटरडे आहे ॲक्च्युली. सॅटरडेचाच आपण इकडे आलेलो आहे. विनय काका वगैरे जेवणचं ते बघ. हे बघा इकडे गॅस वगैरे सगळी सोय केलेली आहे. हे मस्तपैकी पापड तळू राहिले विनय काका. तर फायनल मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. सकाळचे 6 वाजले आणि आपण रात्री 3-3:30 वाजेपर्यंत काही पार्टी वगैरे जेवण वगैरे केलं. चिकन वगैरे आणि ते बनवलेलं होतं. इकडे मागे बघू शकता तुम्ही. आणि इकडे कार लावलेली आहे, आपण पार्क केलेली आहे. त्याच्यानंतर आता तुम्ही सकाळचा व्ह्यू बघू शकतात. इकडे हे पूर्ण डोंगर वगैरे, तिकडे नंतर जाऊया आपण. आणि आता समुद्राचा व्ह्यू बघू शकतात तुम्ही. सकाळचं वातावरण कसं आहे, पूर्ण 6 वाजेचं. आंघोळ वगैरे करून आपण निघालेलो आहे.
तर मित्रांनो, त्याच्यानंतर आता आपण इकडे एक डॅम आहे, तर डॅमकडे आलेलो आहे आणि तुम्ही इकडे मागे बघू शकतात UAE मधलाच हा एरिया आहे. आता हा कोर्फखानचा एरिया आहे. दुबईपासून 150 ते 170 किलोमीटर अंतरावरती हा एरिया आहे आणि पूर्ण असा डोंगरामध्ये रोड वगैरे कोरलेला आहे. खूप मस्त असं वातावरण आहे, बघू शकता तुम्ही. आता तिकडे डॅम आहे, आपण तिकडे डॅमकडे जाणार आहे. हे बघा, हे रोड वगैरे कसले, पूर्ण इकडे पर्वत रांग आहे. आपल्या सह्याद्रीच्या, आपलं लडाखचे जसं आहे ते लडाख सारखंच पूर्ण आहे. तर आपण जाऊया डॅमकडे. आपल्याला इकडे डॅम बघायला भेटेल. आता हा जो डॅम आहे पूर्ण गोड पाण्याचा, आपलं जे पावसाचं पाणी आहे ते साठवून ठेवलेला डॅम आहे हा. इकडे पूर्ण पर्वत रांग आहे आपल्या लडाख सारख्या आणि हे पूर्ण आपलं खारं पाणी नाही, हे पावसाचं पाणी साठवून ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपले बदक वगैरे पण आहे. पूर्ण पर्वतावरती असं बनवलेलं आहे त्यांनी. इकडे पण काहीतरी काय बनवलेलं आहे काय माहिती. एकदम मस्त व्ह्यू आहे. तर आता सुट्टी वगैरे नसल्यामुळे आणि इकडे गरमी चालू झाल्यामुळे इकडे काही जास्त टुरिस्ट वगैरे नाही आहे, पण मग व्ह्यू मस्त आहे. काल आपण सॅटर्डेला संध्याकाळी निघालेलो होतो रात्री आणि रात्रभर थांबलो. आता सकाळी मस्तपैकी फ्रेश होऊन समुद्रामध्ये आंघोळ वगैरे गेली. त्याच्यानंतर आता रिटर्न निघालेलो आहे. आता आपल्याला डॅम लागलेला आहे, पूर्ण गोड पाण्याने भरलेला डॅम आहे. मागे आपल्या लडाख सारखं बनवलेलं आहे त्यांनी पूर्ण. खूप सुंदर वातावरण आहे आणि थंड हवा इकडे. काय नाही आपल्या इंडियासारखं वगैरे झाडं वगैरे खूप डेव्हलप केलेलं आहे. माती वगैरे, हालाकी इथल्या मातीमध्ये काही येत नाही, तरी पण मग दुसऱ्याकडनं माती घेऊन येऊन इकडे त्यांनी झाडे वगैरे लावलेले आहे. मस्तपैकी बगीचा ते बनवलेलं आहे, सुंदर आहे. दुबईपासून थोडं लांब असल्यामुळे इकडे जास्त टुरिस्ट वगैरे येत नाही, पण मग 4-5 दिवसाची सुट्टी असेल तर लोक येतात इकडे फिरायला. 1-2 दिवसासाठी एवढे येत नाही. इकडे रिसॉर्ट आहे काहीतरी. रिसॉर्टमध्ये तुम्ही काही जेवण वगैरे करायची सगळी सोय इकडे पूर्ण. रिसॉर्ट वगैरे कशा पद्धतीने बनवलेले आणि हे डोंगर वगैरे हे बघा कसले बनवलेले आहे मस्तपैकी. हा पूर्ण गोड पाण्याचा डॅम आहे इकडे. इकडे हे काय आहे, इथं काय बनवलेलं आहे काय माहिती. इकडे पूर्ण पाणी वगैरे सुंदर असा व्ह्यू आहे. जर तुम्ही कधी दुबईला व्हिजिट जर केलं तर एकदा हत्ता या साईडला नक्की व्हिजिट करा. खूप मस्त लोकेशन आहे. आपल्या पूर्ण इंडियासारखं फिलिंग येईल तुम्हाला. आपल्या गावासारखं पूर्ण फिलिंग येईल. गावासारखा डॅम बनवलेला आहे. मागे वरती पर्वत रांग आहे, त्याच्या खाली पाणी साठवलेलं आहे. म्हणजे साठवलेलं म्हणजे डॅमच झालेला आहे तो गोड पाण्याचा. पूर्ण गोड पाणी आहे, कारण इकडे तर पावसाचं पाणी बघायलाच भेटत नाही आपल्याला. खारं पाणी जिथे तिथे खारं नाही तर समुद्र. आणि
आणि विशेष हा म्हणजे गोड पाण्याचा डॅम आहे. आपलं पावसाचं पाणी साठवलेलं आहे. पाऊस पण कमी पडतो इकडे. फायनली गाईज आपण परत एक स्टॉप घेतलेला आहे. आता घराकडे परतीचा प्रवास चालू केला आहे. जाता जाता आता इकडे एक स्टॉप घेतला. हा ठेवायचं काम चालू आहे. मागे डोंगर वगैरे इथं काहीतरी घर आहे. आता आपण आहे ना याच्यावरती पाणी उकळायला ठेवलेलं आहे. आपला चहा रेडी. चहा वगैरे घेऊन आता रिटर्न जाऊया आपण.